आधीला शाळेत जायचं नव्हतं तर त्याने तसं नोट लिहून डायरेक्टली गॅसवरच ठेवलं होतं की मम्मी सकाळी टिफिन बनवायला उठेल तर तिला मला दिसावं म्हणून. तर इथे त्याने लिहून ठेवलं होतं की मी जात नाही आहे आणि पप्पांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी मला हो म्हटलं. त्यांचं साईन देखील खाली त्याने घेतलेलं होतं. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज सकाळी उठल्या मला हे एक महत्त्वाचं काम करायचं होतं, जे की काल रात्री दळून आणलेलं होतं. खूप जास्त गरम होतं रात्री म्हणून मी त्याला तसंच ठेवलं होतं आणि त्याच्यावरनं कॉटनचा कपडा मी झाकून ठेवलं होतं त्याला. आणि आता भरून घेते सकाळी झाडू मारायच्या आधी, कारण ते नंतर परत अजून थोडंफार खाली पडलंच असतं. तर हिवाळ्यात आता सध्या हिवाळा सुरू आहे आणि नाशिकमध्ये सुरुवातीला 4 ते 5 दिवस खूप जास्त थंडी वाटत होती आणि त्यानंतर आता मध्यंतरी 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण होतं आणि आज परत बऱ्यापैकी थंडी जाणवते. आणि हिवाळा म्हटलं की आपले जसे आपण आहारात बदल करतो तसंच आपल्याला त्वचेची आणि केसांची देखील थोडी जास्तीची काळजी घ्यायला लागते, कारण ड्रायनेस हा वातावरणात प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो हिवाळ्यात. त्यामुळे पर्यायाने आपल्याला हेअरफॉल होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किन आपली त्वचा खूप जास्त कोरडी पडते. तर खूप जास्त एक्स्ट्रा नरिशमेंटची आपल्याला ह्या दिवसात गरज असते. त्यासाठी योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करणं खूप गरजेचं असतं. असं नाही की खूप सारे पैसे खर्च करून महागडे प्रॉडक्टच आपल्याला विकत घ्यायचे आहेत. आपण घरातही बरेचशी गोष्टी असतात की ज्यामुळे आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. तर तेच मी आता तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. हिवाळा म्हटलं की खूप जास्त आपल्याला नरिशमेंटची गरज असते, मग ते केस असोत किंवा आपली स्किन असो. तर स्पेशली चेहऱ्यासाठी मी हिवाळ्यात फक्त हिवाळ्यात बदामाचं जे काही आपलं ऑइल मिळतं आल्मंड ऑइल, तर ते मी वापरते. 2 ते 3 ड्रॉप मी त्याचे हातावर घेते आणि संपूर्ण चेहऱ्याला त्याच्याने मालिश करून घेते, लावून घेते चेहऱ्याला, जसं की आपण मॉइश्चरायझर वगैरे लावतो तसं. अंघोळीच्या 10 ते 15 मिनिटं आधी आणि त्याच्यानंतर आंघोळ करते. तर ते लावण्याचं कारण असं की ते मला खूप जास्त सूट करतं आणि खूप वर्षांपासून मी ते लावत येते फक्त हिवाळ्यात. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर का ते ऑइल ट्राय करत असाल तर बऱ्याच जणांना ऑइल चेहऱ्यावर लावल्याने पुरळ येतात. तर त्याचं एक कारण असं की ऑइल लावल्यामुळे पोर्स आपले जे असतात ते ब्लॉक होतात आणि पर्यायाने मध्ये ते फोड यायला सुरुवात होते. पण हे मला सूट करते. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही 1-2 दिवस वापरून बघा आणि तुम्हाला सूट झालं तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा. त्यानंतर हातापायांसाठी मी ग्लिसरीन आणि गुलाबजल एकत्र करून ते लावते. आणि गुलाबजल आणि ग्लिसरीन आपण एकत्र केलं की खूप रणी अशी त्याची कन्सिस्टन्सी असते, तर ते लावायला जरा अवघड जातं. पण मी तसंच लावते आणि तुम्हाला जर का ते थोडंसं अवघड वाटत असेल तर त्यात तुम्ही थोडंसं चांगल्या कंपनीचं चांगल्या ब्रँडचं ॲलोवेरा जेल त्यात तुम्ही मिक्स करून अशी थिक अशी क्रीम त्याची बनवू शकता मिक्स करून, आणि ती तुम्ही अप्लाय करू शकता हातापायांना. आणि मग त्याच्यावर तुम्ही एखादं चांगलं तुमच्या आवडीचं बॉडी लोशन जरी लावलं तरी आणखीन चांगलं, कारण छान असे त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. आणि हे बघा 15 ते 20 मिनिटं झाले होते मला ते ऑइल लावून चेहऱ्याला आणि अजिबात ऑइलवरनं दिसत नाही आहे, कुठलंच ऑइल लावलेलं आहे असं वाटत सुद्धा नाही आहे आणि अजिबात हाताला चिकटत नाही आहे, म्हणजे पूर्णपणे ते माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तर आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं, मग ते बदामाचं तेल असू देत किंवा ग्लिसरीन, गुलाबजल, तर ह्या झाल्या बेसिक गोष्टी. तर हे जे ग्लिसरीन आणि गुलाबजल ते जे काही मी पेस्ट बनवते ते तर ती मी रात्री लावते आणि त्याच्यावरनं मॉइश्चरायझर लावते. आणि बदामाचं तेल तर मी गेली कित्येक वर्ष लावत आलेली आहे, फक्त हिवाळ्यात. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अजिबात लावायचं नाही, म्हणजे मीही नाही लावत. मी फक्त 1 बॉटल पुरते ती मला वाटतं काही 200ला असं काहीतरी भेटली त्यात ह्या वर्षी मला. तर ती 1 बॉटल पुरते पूर्ण 4 महिने, अजून सुद्धा त्यात शिल्लक राहतं. तर मग नंतर मी काय करते, जर का उन्हाळा लागला आणि खूप हीट जाणवायला लागली वातावरणात, म्हणजे असं उष्णता जाणवली की मी ते थांबून घेते लावायचं आणि मग ते तेल जेवढं काही शिल्लक राहिलेलं असतं ते नंतरून फक्त डोळ्यांच्या खाली जे काही आपली वर्तुळे असतात तिथे मी ते वापरून घेते आणि 1 बॉटल एवढी दरवर्षी मी ते संपवत असते. तर हे झालं बेसिक. तर आता मी तुम्हाला माझी प्रॉपर स्किन केअर रुटीन सांगते सकाळची, आंघोळीनंतरची. तर सगळ्यात आधी तर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला गरज असते ती छान असं लाईट मॉइश्चरायझर एखादं, कारण दिवसा किती जरी म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणात आपल्या चेहऱ्यावर ऑइल हे येतच असतं. आणि माझ्या स्किनबद्दल बोलायचं झालं तर
स्किन टाईप माझा एक असा स्थिर कधीच राहत नाही, तो खालीवर होत असतो, बदलत असतो सारखा, आणि हा प्रॉब्लेम माझा नाही बऱ्याच जणींचा असतो. तर मला दिवसाटी झोन एरियामध्ये थोड्याफार प्रमाणात ऑइल येतं आणि ते नॉर्मल आहे, ते प्रत्येकाला येतं. तर त्यासाठी ऑइल वगैरे आपण दिवसा अजिबात वापरू शकत नाही, इवन रात्री सुद्धा लावून ठेवायचं नाही. म्हणून मी ते 10-15 मिनिटं फक्त सकाळी लावते. आणि सकाळसाठी मग माझ्याकडे एक छान असं लाईट वेट असं एक मॉइश्चरायझर वापरायचं आहे. बरेच आहेत, मी आता नावं घेत नाही. तुम्ही ऑइली स्किनसाठीचे मॉइश्चरायझर असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला एवढी मोठी लिस्ट येईल. तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार किंवा तुम्हाला सूट होईल ते तुम्हाला घ्यायचं आहे. पण मी काय वापरते ते मी तुम्हाला सांगते. तर याला मॉइश्चरायझर नाही म्हणू शकत, हे एक क्रीम आहे लहान मुलांची. तर इमोलिन म्हणून ही क्रीम आहे, जी की मी माझ्या मुलाला वापरते, बरेच वर्ष झाले. आणि हीच क्रीम मी स्वतः सकाळी मॉइश्चरायझर म्हणून वापरते. तर खूप छान असे याचे रिझल्ट आहेत, अजिबात ऑइली होत नाही. आणि असे आपण सकाळी जास्तीचं असं थिक असं मॉइश्चरायझर वगैरे शक्यतो मी अवॉइड करते. तर हे मी मॉइश्चरायझर म्हणून वापरते आंघोळ झाल्यानंतर. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते तर ती असते प्रोटेक्शन, आणि ते म्हणजे SPF. तर मी हे डर्माकोचं सनस्क्रीन वापरते. तर सध्या वापरते, मला म्हणजे खूप आवडलं ते. तर का आवडलं, हे माझी दुसरी ट्यूब आहे आता, आणि तीही ऑलमोस्ट म्हणजे संपलेलीच आहे. एक 2-3 दिवस मी तिला कापून वगैरे लावणार आहे आता, म्हणून ठेवलेली आहे. तर नो व्हाईट कास्ट आणि ऑइल फ्री आहे. आणि मला दिवसा असंच काहीतरी मॉइश्चरायझर हवं असतं, दिवसा मला अशाच काहीतरी प्रॉडक्ट हवे असतात की ज्यांच्यात कमीत कमी ऑइल किंवा मग ते ऑइल फ्री असतील मॅट लुकसाठी. तर त्यासाठी मी हे वापरते. आणि नो व्हाईट कास्ट त्यांनी म्हटलेली, पण तरी सुद्धा सुरुवातीचे एक 5 मिनिटं असते, पण त्यानंतर ते खूप छान असं सेट होतं. तर हे सनस्क्रीन मी सध्या वापरते, ही दुसरी ट्यूब आहे माझी. आणि हे ॲज अ मॉइश्चरायझर ही इमोलिन क्रीम मी वापरते. आणि इमोलिन क्रीम ह्यासाठी वापरते की दुसरं वेगळं मॉइश्चरायझर घ्यायला वेगळे पैसे खर्च न करता याच्यात मी भागवते. पण भागवणं नाही म्हणू शकत, हे खूप छान मला सूट झालेलं आहे. तर हे तर झालं डेसाठी. आणि नाईटसाठी आपल्याला थोडंसं हेवी असं मॉइश्चरायझर हवं असतं, एक्स्ट्रा त्याचे आपल्याला फायदे हवे असतात, त्यामुळे की आपल्या स्किनमध्ये रात्रभरमध्ये ते मुरलं गेलं पाहिजे छान असं, आणि छान असा ग्लो आपल्याला नेक्स्ट डे त्याचा बघायला भेटतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री आपण कुठे धूळमध्ये किंवा बाहेर वगैरे जात नाही, तर ते डस्ट बसण्याचं प्रमाण सुद्धा कमी असतं. म्हणून रात्री जरा जास्तीचं थिकचं मी मॉइश्चरायझर वापरते साठी. तर मी नाईटसाठी डॉक्टर रेड्डींचं एक मला सगळ्यात आवडीचं माझं मॉइश्चरायझर मला खूप आवडलं होतं. यासाठी आवडलं होतं कारण ते मला खूप छान सूट झालं होतं. तर एक 7-8 महिने ते मी वापरलं, त्याच्याही 2 ते 3 बॉटल मी संपवल्या होत्या. पण आता सध्या अन्न झालेलं नाही आहे, पण माझ्याकडे मी तुम्हाला त्याचा फोटो लावते. जुनी पॅकेजिंग आहे, जुनी पॅकेजिंग होती जेव्हा मी ते वापरलं तेव्हा. आता मला वाटतं नवीन व्हाईट कलरच्या बॉटलमध्ये त्याची पॅकेजिंग आलेली आता, तर ते आणायचं आहे मला. तर त्याचा मी इथे वर फोटो लावेल. तर इतकं छान, इतकं अप्रतिम असं आहे ते. आणि ड्राय आणि नॉर्मल आणि म्हणजे ऑल स्किन टाईप जरी म्हटलं तरी चालेल, पण ड्रायवाले लोक जास्त करून त्याला वापरतात असं मी ऐकलंय. तर तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला सूट झालं किंवा तुम्ही ऐकलंय असेल त्याच्याबद्दल, किंवा बरेच जण वापरतही असतील. पण मला पर्सनली ते खूप जास्त आवडले, तर मी नाईटसाठी ते वापरते. तर हे असं काहीसं सिंपल माझं सध्याचं स्किन केअर रुटीन आहे, जे की मी अधूनमधून बदलत असते, काही प्रॉडक्ट नवीन घेत असते. पण शक्यतो मी माझ्या एखाद्या प्रॉडक्टवर जर का विश्वास बसला, मला सूट झालं, तर मी वर्षानुवर्ष ते प्रॉडक्ट कंटिन्यू करते. म्हणून असे बरेच माझ्याकडे खूप जुने प्रॉडक्ट आहेत की जे मी आत्तासुद्धा वापरते. आणि खूप दिवसांनंतर मी आत्ता रिसेंटली मॉइश्चरायझर वगैरे चेंज नाही केलेलं म्हणू शकत मी, आधीच आहे ते मी वापरायला लागले. पण सुरुवातीपासून आणि मॉइश्चरायझरचं जे काही महत्त्व आहे तर ते मला खूप लवकर लक्षात आलं होतं. त्यामुळे मला त्याचे फायदे आत्ता बघायला भेटतात माझ्या स्किनमध्ये. तर खूप लहान असताना एक 8वी-9वीत असेल मी, तेव्हापासून मी त्या पॉन्ड्सच्या लहान डब्या भेटायच्या, ज्यांना ते ब्ल्यू कलरची कॅप असायची. तर त्या कितीतरी ते डब्बे मी संपवले होते अक्षरशः, ते मला एवढं आवडायचं. तर तेव्हापासून मी मॉइश्चरायझर कंटिन्यू करते एवढ्या वर्षांपासून. तर त्याचे फायदे तर नक्की चेहऱ्यावर बघायला भेटतीलच आपल्याला. ओव्हरऑल नक्की एखादं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करा. तर हे तर झालं त्वचेबद्दल. पण हिवाळ्यात आपल्याला आणखीन एक समस्या असते सगळ्यात मोठी, ती म्हणजे हेअरफॉल. तर त्यासाठी आज मला हे छान असं तेल बनवायचं होतं. तर हिवाळ्यात खूप जास्त आपल्याला हेअरफॉल होतो, प्रत्येकालाच होतो ड्रायनेसमुळे. तर केसांना एक्स्ट्रा नरिशमेंटची गरज असते, आणि जे काही आपण ऑइलिंग वगैरे करतो त्यातून ती भरून निघत नाही. तर हे जे काही आवड्याचं तेल मी बनवते, तर याचे खूप छान अप्रतिम असे रिझल्ट आहेत. मला तरी खूप छान ते सूट झालेले. तर हे मी अधूनमधून बनवत असते.
तर गेल्या वर्षी बनवलं होतं, तर ते तेल मी आता बनवून घेते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा त्याचे रिझल्ट खूप छान बघायला भेटतील. तर इथे मी 1 पाव किलो आवळा घेतला होता आणि त्याला मी आता कट करून घेते, बारीक बारीक त्याचे स्लाइस करून घेते मी. आणि एक खोबरेल तेलची बॉटल घेतलेली पॅराशूटची, 300 ml ते बॉटल आहे. तर तेवढ्या तेलात मी आता हे 1 पाव किलो आवळ्याचं तेल बनवणार आहे. आणि आवळ्याला तर सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदात अग्रगण्य स्थान आहे, खूप मोठं महत्त्वाचं स्थान आहे. त्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं. तर विटॅमिन सी तर सगळ्यांना माहिती आहे, जसं आपल्या स्किनसाठी ते बेनिफिशियल असतं तसंच आपल्या हेअरसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. तर आपल्याला जेव्हा कधी आवळे अवेलेबल होतील तेव्हा तर आपल्याला हे असं तेल तर बनवायचंच आहे केसांसाठी, तर पण आतून सुद्धा आपल्याला ते इंटेकसुद्धा करायचं आहे हिवाळ्यात. तर आवळ्याचं तुम्ही ज्यूस करू शकता. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एक मिक्स ज्यूसची रेसिपी मी मागे शेअर केलेली एक शॉर्ट, तर तोही तुम्ही नक्की चेक करा. आणि तशा पद्धतीने तुम्ही ज्यूस बनवून तोही स्टोअर करून ठेवू शकता. मी कसा स्टोअर करून ठेवलेला आहे आत्तापर्यंत तो मला पुरतोय. अजून एक ट्रे माझा आईस क्यूबचा शिल्लक आहे, तर तो मी घेते रोजच्या रोज. तर तुम्ही तशा पद्धतीने मिक्स ज्यूस बनवू शकता. बीट, गाजर, काकडी, आवळा, अद्रक हे सगळं घालून, कढीपत्ता वगैरे. आणि जर का तुम्हाला प्लेन करायचं असेल तर तुम्ही प्लेन आवळ्यांचा, फ्रेश आवळ्यांचा ज्यूस घेऊ शकता, किंवा मग मार्केटमध्ये बरेचसे आवळ्याचे ज्यूस आपल्याला अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही घेऊ शकता. तर माझ्याकडे हे पतंजलीचं आवळा ज्यूस मी मागवलं आहे आणि कोमट पाण्यामध्ये मी त्याला रोज सकाळी किंवा दिवसभरातून एकदा घेत असते, जे की आपल्या स्किन, हेअर, नेल्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी अप्रतिम असं काम करतं, खूप फायद्याचं असतं. तर असं काहीसं तुम्ही ट्राय करू शकता, किंवा मग तुम्ही फ्रेश आवळा आणून त्यांचं घरी बनवू शकता थंडीच्या दिवसांमध्ये. हे तेल 2दा-3दा जेव्हाही मी बनवलंय मला खूप चांगले त्याचे रिझल्ट भेटले. तर एक बॉटल भरून मी बनवून ठेवते, 2 ते 3 महिने महिन्यातून एकदा हेअर ऑइल करते. तर ही बॉटल मला आता ते तेल झाल्यानंतर, पूर्ण गरम झाल्यानंतर अजून त्याची क्वांटिटी थोडी कमी होते, आटलं जातं ते. तर अर्धे जरी बॉटल झाली, अर्ध्यापेक्षा थोडी जास्त होती, तर ती मला आरामाने 2 ते 3 महिने जाईल मला, कारण आठवड्याला एकदा म्हणजे. आणि खूप माझे केस विरळ असल्यामुळे मला खूप कमी तेल लागतं, तर ते मी आता बनवून घेते. म्हणजे हिवाळ्याचे माझे हे 2-3 महिने आता याच्याने निघून जाणार आहेत आणि बऱ्यापैकी फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट, हे जे तेल मी बनवते तर ह्या तेलात तुम्ही मेथी ऍड करू शकता, किंवा मग जास्वंदीची फुलं, पानं, बऱ्याच गोष्टी आहेत तशा तर ऍड करण्यासारख्या. कढीपत्त्याची पानं, कांदा, हे सगळं काही तुम्ही टाकू शकता. पण मी जेव्हा आधी बनवलं होतं एकदा, तेव्हा मी हे सगळं घालून सुद्धा एकदा बनवून बघितलेलं आहे, पण मला वाटतं काहीतरी माझ्याच्याने गडबड झाली असावी, कारण मला त्याच्यातून रिझल्ट तर नाही भेटला, पण खूप जास्त हेअरफॉल झाला होता आणि खूप जास्त ते तेल असं चिकट होऊन गेलं होतं. तर ह्या वेळेस मी म्हणजे त्याच्यानंतर मग 2दा जेव्हा बनवलं मी त्याच्यात काहीच घातलं नव्हतं, फक्त आणि फक्त मी आवळ्याचं तेल बनवलंय. आणि तेच आता सुद्धा मी तसंच बनवते, पूर्ण प्लेन. तुम्हाला हवा असेल, सूट होत असेल. मला वाटतं मला मेथ्या सूट नाही होत स्पेशली, कारण 1-2दा मी मेथ्यांचे तेल बनवलं होतं, तर खूप जास्त मला हेअरफॉल वाढलं होतं माझं तेव्हा. आता ते मी कदाचित मेथ्यांमुळे नसेल, किंवा मग माझी तेल बनवण्याची काहीतरी प्रोसेस चुकली असेल एखाद्या वेळेस, तर त्यामुळे होऊ शकतं. पण मी ते सगळं आता स्किप केलेलं आहे. आणि आधी 1-2दा जेव्हा बनवलं तेव्हाही घातलं नव्हतं. फर्स्ट टाइम जेव्हा मी ट्राय केलं होतं तेव्हा मात्र सगळं घातलं होतं. तर आता हे फक्त आणि फक्त आवळ्याचं तेल मी बनवते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये स्पेशली, नक्की त्याचा इफेक्ट जाणवतो. तर आता हा जो काही फेस येतोय, तर लास्टला जेव्हा आपलं तेल बनवून होतं पूर्णपणे, तेव्हा हा फेस आपल्याला दिसत नाही, प्लेन असं तेल दिसायला लागतं. तर इथे आपलं आवळ्यांचं तेल घरी बनवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आवळे लाल झालेले आहेत आणि सोबतच खूप असे कडक झाले होते. याचाच अर्थ की पूर्ण रस त्यांचा त्या तेलात उतरला गेला आहे. आणि हे जे आवळ्यांचं तेल बनवलं आहे, तर हे तेल बनवताना मी अजिबात गॅसची फ्लेम फुल केलेली नव्हती. पूर्ण तेल तयार होईपर्यंत ते मी फ्लेम लोच ठेवली होती, कारण फ्लेम जर आपण फुल केली तर पटकन आवळे ते काळे पडतात आणि त्यांच्यातला जो काही रस असतो तो पूर्णपणे तेलात मिक्सअप होत नाही. आणि त्यासाठी मग मी थोडा वेळ लागला, पण पूर्णपणे मी त्याला लो फ्लेमवरच आता ते तेल बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा ह्या हिवाळ्यात. तर हे जे आवळ्यांचं आता मी तेल बनवलं,
तर हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला जर का सूट झालं, त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटले तर तुम्ही आता हिवाळ्यात खूप छान आणि फ्रेश असे आवळे आपल्याला बाजारात मिळतात, तर तुम्ही वर्षभराचं सुद्धा बनवून ठेवू शकता. आणि ह्या तेलाचा कुठलाच साईड इफेक्ट तरी नाही आहे. मेथ्या घातल्या होत्या मी, तर त्या मला सूट झाल्या नव्हत्या लास्ट टाईम, त्यामुळे मी आता मेथ्या स्किप केलेल्या आहेत. फक्त आवड्यांचं बनवलेलं आहे. तुम्हालाही सूट झालं तर तुम्ही नक्की करून वर्षभरासाठी त्याला स्टोअर करून ठेवू शकतो. तर आता मी सध्या हे एवढं बनवलेलं आहे. आणि एखाद्या वेळेस आता आवडा छान मिळतात बाजारात फ्रेश, तोपर्यंत थोडं जास्तीचं बनवून ठेवेल, जे की मला वर्षभर जाईल. असं ते कोणी लावत असतील ऑलरेडी, ज्यांना माहिती असेल हे असं तेल आवळ्याचं तेल बनवायचं, तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की त्यांनाही रिझल्ट कसा वाटतो ते. कारण मला तर बऱ्यापैकी चांगला रिझल्ट जाणवला हे तेलाचा. गेल्या वर्षी वापरलं होतं आणि ह्या वर्षी आत्ता करते. याच्या आधी थोडंसं बनवून झालं होतं माझं, पण मग ते मी तात्पुरतं बनवलं होतं, एक 2-3दा वापरून होईल असं 2 आवळ्यांचं फक्त. तर आता मी थोडं जास्तीचं बनवून ठेवलेलं आहे. तर इथे थोडं गार झाल्यावर कोमट असताना आता मी हे तेल चाळणीने चाळून घेते आणि हे एवढं असं तेल तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते जे काही वरचे आवळा आहेत तर ते तुम्ही मिक्सरमध्ये फिरून किंवा असेच सुद्धा केसांना लावून त्यांना टाकून देऊ शकता. तर ही जी बॉटल आहे ही 300 ml ची बॉटल आहे आणि हे बॉटलमधलंच तेल मी वापरलं होतं. तर थोडं ते कमी झालेलं आहे आता त्याची क्वांटिटी. बसतोय का जेवायला? हा, होऊन जाईल आधी तुझं जेवण. तर आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे, तर यावर माझे डेली ब्लॉग्स असतात. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्या काही व्हिडिओ माझा आवडला असेल तर एक लाईक देखील करा. आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.